त्यानं लिहिलेलं पत्र, त्याच्यामध्ये मंडळी कशी असावी, चर्च जे ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहत आहे आणि मंडळी म्हणत आहे की प्रभू ये, ख्रिस्ताची वधू म्हणत आहे प्रभू ये, परंतु प्रश्न उपस्थित हा होतो की जर आज प्रभू आला तर किती मंडळ्या त्याच्याबरोबर उचलल्या जाणार आहेत. चर्च जिथं आम्ही एकत्र येतो आणि एकत्र आल्यानंतर आम्ही स्वतःची एक धार्मिकता तयार करून ठेवलेली की हे केल्यानं मी स्वर्गामध्ये जाणार आहे. आणि मग मानव निर्मित धार्मिकता आणि पवित्र शास्त्रामध्ये जे सांगितलं आहे कशा प्रकारची धार्मिकता तुमच्यामध्ये असावी, आणि ज्या वेळेस या धार्मिकते संबंधाने आम्ही पाहतो त्यावेळेस आम्हाला कळतं प्रत्येक चर्चमध्ये काही ना काहीतरी उणिवा आहेत, दोष आहेत, कमतरता आहेत, परंतु चर्च ते ऍक्सेप्ट करायला तयार नाही, मंडळी ते स्वीकारायला तयार नाही. आणि जेव्हा मंडळी ख्रिस्तानं सांगितलेले दोष दुरुस्त करत नाही, मुळामध्ये शास्त्रात असं लिहिलं की देवाचं वचन दोष दाखवणं सुधारणूक करण्यासाठी देवाचं वचन आहे, परंतु लोकांना दोष दाखवलेले आवडत नाही. त्यांना ते शब्द कानावरती ऐकायला आवडतात, तुम्ही चांगले आहात, तुम्ही स्वर्गामध्ये जाणार आहात, कोणी नरकात जाणार नाही, नरकामध्ये कुणाचाच प्रवेश होणार नाही. म्हणजे लोक या पद्धतीचा उपदेश ऐकण्यासाठी त्यांचे कान टवकारलेले आहेत. त्यांना आरोग्य पाहिजे, त्यांना सुटका पाहिजे, त्यांना समाधान पाहिजे, त्यांना प्रश्नाची उत्तरं पाहिजे. पण सगळ्यात मोठा प्रश्न कोणता आहे? तो स्वर्गराज्य आहे आणि ख्रिस्त वधूला नेण्यासाठी येणार आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, कोणा एका इंडिपेंडंट व्यक्तीला येशू ख्रिस्त येण्यासाठी नेणार नाही, घेऊन जाण्यासाठी येणारच नाही. कोण एक इंडिपेंडंट व्यक्ती आहे? मुळात ख्रिस्त येणार आहे त्याच्या वधूला नेण्यासाठी. आणि मग मंडळी म्हणजे ख्रिस्ताची वधू आहे. बरं, वधूला न्यायचं तर ती वधू डागविरहित, सुरकुत्याविरहित, कुठल्याही प्रकारचा दोष असणारी वधू नको आहे. मला माहिती की पूर्वी, आत्ता फेसबुकवर व्हॉट्सअपवर लग्न होतं, पण पूर्वी तसं नव्हतं. मुलगी बघायला गेल्यानंतर मुलगी बघण्याची पद्धत होती, चालून दाखव, गाऊन दाखव, आहे की नाही. आणि मग त्या मुलीला चहा पोहे, त्या मुलाला चहा पोहे देण्यामागचं धारणा का हिला काहीतरी येतं का नाही ते तपासावं लागतं. मग तिला इकडं पाहून दाखव, वाचून दाखव, म्हणजे डोळ्यात दोष आहे का, चालण्यात दोष आहे का, कशामध्ये दोष आहे का, मुखी आहे का, एवढं सगळं. तो मुलगा त्या मुलीला पाहताना एवढ्या सगळ्या बाजूने विचार करत होता. मग आता ख्रिस्ताची वधू आहे ना चर्च, मग या वधूला कशा पद्धतीने असावं येशूची अपेक्षा नाही का. आणि मग ती अपेक्षा या 7 मंडळांना पत्र लिहिताना प्रभू येशू ख्रिस्तानं आपली अपेक्षा व्यक्त केली, माझी वधू अशी असावी. हा संदेश तुमच्या पर्सनल जीवनासंबंधानं नाही आहे. तुम्हाला स्वीकारायचं नाही स्वीकारायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं. इथं कुठल्याच गोष्टीची सक्ती नाही आहे. हा, पण रॅप्चरमध्ये जर तुमचा भाग असावा, उचललं जाण्यामध्ये तुमचा भाग असावा, तर तुमच्यामध्ये तुम्हाला दुरुस्ती करावी लागणार. आणि दुरुस्ती करत असताना तुम्हाला वाटतं तशी दुरुस्ती नाही, हे वचन सांगतं तशी दुरुस्ती असली पाहिजे. हे सांगतं तसं बरं का. मी काही ठेवेल, काही काढून टाकेल, आणि मग गाणं पण आम्ही म्हणतो ना, जसा आहे निराधार आला तसाच. मग तो दारुडे आहे, तंबाखू बहादूर आहे, व्यभिचारी आहे, शिवीगाळ करणार आहे, सगळा खान गोष्टी बरबटलेला आहे. पण आम्ही गीतं सुद्धा आमच्या सोयीप्रमाणे सिलेक्ट करतो आणि गातो आणि आमच्या सांतन करतो, नाही प्रभू सगळ्याला स्वीकारणार आहे. मग कधी कधी आम्ही म्हणतो आमची धार्मिकता चर्च नाही ठरवणार, आमची धार्मिकता कोण ठरवणार? देव ठरवणार, असं म्हणतात लोक. आमची धार्मिकता कोण नाही ठरवणार? कारण चर्चमध्ये टोचणारे संदेश असतात ना. बरं, आता देव तुमची धार्मिकता ठरवतो, मग धार्मिकता कशानं ठरवणार? वचनानं. पण चर्चमध्ये टोचणीचा संदेश असल्यावर
नाही, आमची धार्मिकता चर्च नाही ठरवणार. मग कोण ठरवणार? देव. म्हणजे देव काय तुमच्या हिशोबानं चालतो? तुम्हाला वाटलं की आता नाही असं, आज मला वाटलं पान खावं, आज मला वाटलं बिडी प्यावी, आज मला वाटलं तंबाखू खावं, आज मला वाटलं व्यभिचार करावा, आज मला वाटलं शिवीगाळ करावी, आज मला वाटलं निंदा. असं प्रभू तुमच्या हिशोबानं धार्मिक तुम्हाला ठरवणार का? चर्चमध्ये तुम्हाला करेक्शन करण्यासाठी आहे ना, इथं करेक्ट करण्याचं ठिकाण आहे. म्हणून इफिसकराच्या मंडळीला पत्र लिहिताना तो म्हणतो की तुला तुझी पहिली प्रीती सोडलं याच्याबद्दल तुला दोष देणं आहे. पण स्मरणाच्या चर्चविषयी एवढं कौतुक करतो, एवढं कौतुक करतो, आणि त्या मंडळीचं कौतुक करताना त्या मंडळीमध्ये असणारं परफेक्शन तो या युगातल्या लोकांना समजावून सांगत आहे. गरीब मंडळीवर का, मंडळीमधल्या लोकांची स्थिती जर तुम्ही पाहिली तर आर्थिक दृष्टिकोनातनं ते गरीब आहेत, दरिद्री आहेत. असं म्हटलं कमालीचं दारिद्र्य, हे कमालीचं दारिद्र्य असणारं चर्च आहे. म्हणजे चर्चचे आशीर्वाद आर्थिक दृष्टिकोनातनं मोजू नका. बऱ्याच लोकांना असं वाटतं की जे चर्च ज्याच्याकडे पैसा भरपूर आहे ते आशीर्वादी चर्च आहे. परंतु या ठिकाणात जी मंडळी आम्ही पाहिली, मासोदिनियातली मंडळी जी होती, या मंडळीचं वैशिष्ट्य काय? ती कमालीची दरिद्री मंडळी आहे. तिची कुवतच नाही. एखादं इन्स्ट्रुमेंट घ्यायचं किंवा एखादं आणि काही गोष्टी करायच्या तर आर्थिक बाजू त्यांच्या कमकुवत आहेत. पण या मंडळीचं वैशिष्ट्य काय माहिती का? बायबल सांगतं ते सेवकाला विनंती करत आहेत. मला वाटतं ते वचन वाचू जिथं आपण सोडलो, मग आम्ही पुढच्या मंडळीकडे जाणार आहोत. दुसरे कोरिंथीकराचं पत्र 8 अध्याय 1 ते 4 वचनाकडे आपण जाणार आहोत. म्हणजे मला त्याच्यातलं ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्या तुम्हाला सांगून आपण पुढच्या असणाऱ्या मंडळीकडे जाणार आहोत. दुसरे कोरिंथीकराचं पत्र 8 अध्याय 1 ते 4 वचन. मासोदिनिया या ठिकाणचं चर्च आहे. ती मंडळी कशी पहा. हां, बंधूंनो मासोदोनियातील मंडळ्यांवर झालेल्या देवाच्या कृपेविषयी, देवाच्या कृपेविषयी जी मंडळी, ऐका बरं का, मंडळी जेव्हा गरीब असते ना तेव्हा त्या मंडळीवर देवाची कृपा अधिक असते. प्रेज लॉर्ड म्हणाल का? हालेलुया. चर्च ज्यास गरीब असतं ना त्यास देवाची कृपा त्या चर्चवर अधिक असते. का माहिती का? ते गरीब अंतःकरणानं प्रभूकडे येतात आणि अपेक्षा करतात की देवा तुझ्या वचनानुसार तू आम्हाला घडव. जेव्हा मंडळीकडे पैसा, लक्झरी येतं ना, त्या चर्च देवाचं वचन ऐकण्याच्या ऐवजी, काल आम्ही ऐकलं त्या चर्चला दोष देताना सगळ्यांकडे मोबाईल होते आणि अर्धे लोक सूर्याकडे गेले आणि त्या सूर्याकडे जाऊन त्यांनी काय केलं तर रेंज तपासण्याचं काम केलं. चर्चकडे पैसा आल्यावर सगळ्या हायफाय सुविधा त्यांच्याकडे येतात. मग त्यांचं लक्ष देवाच्या वचनाकडे लागत नाही. म्हणजे चर्च गरीब असताना या गरीब चर्चवरती देवाची कृपा अधिक असते. याचा अर्थ चर्चनी गरीब नाही राहायला पाहिजे. मग तुम्ही काय म्हणाल, चर्चने गरीबच राहायला पाहिजे का? देव का गरीब ठेवतो माहिती का चर्चला? सुरुवातीच्या काळामध्ये प्रभू त्या लोकांना अतिशय कमालीच्या दारिद्र्यामध्ये ठेवतो. कशासाठी? त्यांनी आपलं लक्ष वराकडे लावावं, ख्रिस्ताकडे लावावं. आपल्या गरिबीकडे पण नाही लक्ष लावायचं. आणि चर्चनी सुद्धा आम्ही गरीब आहोत असं पण बोलायचं नाही. का बोलायचं नाही माहिती का? बायबल सांगतं लोक म्हणतात तू गरीब आहे, पण येशू म्हणतो तू धनवान आहे. तुम्ही आर्थिक बाजूतनं चर्च आणि तोलमोल करू नका की किंवा तुमच्या चर्चची ओळख गरीब चर्च म्हणून लोकांच्या नजरेमध्ये असू द्या. पण जेव्हा प्रभू तुमच्याकडे पाहिल ना त्यावेळेस विश्वासाच्या बाबतीमध्ये आणि जे काही प्रभूने दिलेले शिक्षण आहे त्या शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही धनवान असलं पाहिजे. परफेक्शन सगळ्या बाबतीमध्ये परफेक्ट. एक सूचना जर तुम्हाला मिळेल ना वचनातनं, हे करू नका, हे प्रभूला आवडत नाही, आणि जे चर्च ही सूचना ऍक्सेप्ट करतात ते चर्च धनवान चर्च आहे. चर्चने प्रत्येक सूचना स्वीकारली पाहिजे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, हे डोक्यातनं काढून टाका. पाळक टोमणे मारतो. बऱ्याच लोकांना पाळकाने टोमणा मारला. टोमणा नाही, तुम्हाला दगड फेकून मारला पाहिजे. टोमण्याने काय भागते तुमचं? टोमणा मारला. अहो बायबलमध्ये दिलंय तिथं शब्दात मोडणाऱ्याला दगडानं ठेचून मारा. मग त्यांना टोमणा नाही दगडाने मारलं पाहिजे. एखादा ड्रायव्हर चर्चला जर आला नाही तर तो म्हटलं दगडाने ठेचून मारा, आणि तुम्ही आता टोमणा मारलेला आहे. मुळामध्ये
चर्च जे आहे ते सूचना स्वीकारणारं चर्च असलं पाहिजे. त्यांनी बदल केला पाहिजे, स्वतःमध्ये बदल केला पाहिजे. मग धनवान कशाच्या बाबतीमध्ये? तुम्ही देवाचं वचन तंतोतंत लागूकरण करून घेता, तंतोतंत. तो टोमणा समजू नका, ते तुमच्यासाठी करेक्शन आहे. माझा एक स्वभाव आहे, मला माझ्या मंडळीतल्या लोकांना विचारा, एखादा चुकला त्याला एकदा दोनदा तीनदा सांगतो, तिसऱ्यांदा त्याला बाजूला करतो, असा बाजूला करतो की ते परत यायलाच नाही पाहिजे. आता मी तर काही देव नाही आहे आणि माझ्यासमोर तर जास्त ऑप्शन नाही आहेत, देवासमोर तर अनेक ऑप्शन्स आहेत. तुम्हाला वाटतं का तुम्ही चुकत राहिला आणि देव सारखं तुमच्याच मागं लागेल? नाही रे बावड्या, नाही रे सोन्या, नाही ग छकुली, नाही ग बकुली, आणि तू कर आणि तूच लागणे पडा ना तसंच. कोण तुमच्या मागे लागणार आहे? अहो देवाला तो या धोंड्यापासून अब्रामाची संतती निर्माण करण्यासाठी तो समर्थ आहे. येस आमेन. मंडळीने हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही ज्यास तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या मंडळीकडे तुम्ही याल, परगमची तिसरी मंडळी त्याच्यामध्ये इतकं सुंदर सांगितलंय. आता ते सांगितलं तर त्याच्यातलं सगळं मेलडी निघून जाईल, पण तिथं तुमच्या पाचरणाला तुम्हाला पक्कड ठेवण्यासाठी सांगितलंय. जेव्हा मंडळीमध्ये एखाद्या व्यक्तीला देव निवडतो ना, त्या व्यक्तीला निवडल्यावर सैतानाचं काम पण त्या व्यक्तीला पाडणं आहे. असं थोडे होतं, नाही बाबा या व्यक्तीला देवानं अभिषेक केला, मनोजला आता इतकं सुंदर वाद्य वाजवण्यासाठी, गाण्यासाठी, किती सुंदर त्याचा आवाज आहे. मग असं सैतान म्हणणार आहे का, अरे जाऊ दे मनोज सेवा करतो त्याला सोडायचं आणि बाकीच्यालाच धरायचं? तो पहिले मनोजलाच धरणार ना, मनोजला धरणार आहे आणि त्याला कसं धरायचं माहिती बरोबर. आणि एकदा त्याच्या तावडीत तो सापडला, मनोज त्याच्याकडे अट्रॅक्ट झाला, त्याच्या स्थानावरून त्याला काढेपर्यंत तो गप्प राहणार नाही. कुठपर्यंत तो प्रयत्न करणार आहे? जेव्हा त्याचं पतन होत नाही तोपर्यंत तो गप्प बसणार नाही सैतान. आणि मग 7 मंडळांना पत्र लिहिताना हे दोष दाखवताना प्रभू काय सांगतो माहिती का? जो विजय मिळवतो त्याला दुसऱ्या मरणाची बाधा नाही. येस हालेलुया. विजय मिळवा, भावनेवरती विजय मिळवा. वाहवा केल्यावरती फुगून पण जाऊ नका आणि निंदा केल्यावर खचून जाऊ नका. लोकांनी कौतुक करू द्या, लोकांनी खाली टाकू द्या, पण लक्षात ठेवा शेवटपर्यंत विश्वास राहून प्रभूची सेवा करा. ही प्रभू अपेक्षा करते शेवटपर्यंत. चर्च हे तुम्हाला नेहमी उत्तेजन देईल अशी अपेक्षाच धरू नका, आणि ते चर्च उपयोगाचंच नाही. कारण चर्च कशासाठी? दोष दाखवण्यासाठी. कशासाठी? दोष दाखवण्यासाठी. दोष दाखवले पाहिजे. पालक मलाच बोलला, मग कुणाला बोलू? रस्त्यावरती जाणाऱ्या दारुड्याला बोलू, इकडे बाबा तू दारू पितो आणि तो कशाला ऐकून घेईल? घरामधल्या मुलाला बडवतात का बाहेरच्या लेकराला बडवतात? शेजारच्या पोराला बडवतात का? कुणाला बडवतात? गाल गुच्छे, काय उलटणी तापून चटके, थोबाड बिबाड लाल, त्याचं उलथं पालथ. काही लोक तर त्या माशासारखं उचलतात लेकराला, मासा ओळख. बघा लेकराच्या बाबतीत एवढंच. आणि आम्ही म्हणताना ते आमचे आत्मिक बाप आहे, आणि आत्मिक बापाने एक शब्द बोलला तर गेला उडत. मला नाही पाळकानं बोलायचं, मग कुणाला बोलायचं? करेक्शन आहे. काही चुका असतील तर त्या मी तर म्हणतो सगळ्या मंडळीला माझ्यासारखा पाळक पाहिजे. विचार आमच्याकडे येऊन. खपून नाही घेत का? कारण मग ती जागाच त्याच्यासाठी. हो, ती जागा काही तुम्हाला गुदगुल्या करण्यासाठी नाहीये. चला बाबा हे माझं खूप ते लहानपणी असतं, बोल रे बाबड्या, किती काळं बेने पोरग असलं तरी माझं पप्प्यालाही गोड आहे, माझं पप्प्यालाही गोड आहे. मोठा झाल्यावर पप्प्याची पप्पी घेऊन दाखवा. गुटक्याचा वास येतो त्याच्या तोंडातनं, नाही पप्प्याच्या तोंडातनं गुटक्याचा वास येतो, दारूचा भकाभका वास येतो, तो पिचकाऱ्या मागून बाहेर आलेला असतो. आता त्या पप्प्याची पप्पी घेऊन दाखवा. लहानपणी कराल कौतुक, तारणात आल्यावर ते कौतुक असतं. पण लक्षात ठेवा, जसं लेकरू मोठं होतं ना, त्याला फटके सुद्धा मारावे लागतात का? त्यानं चुकीच्या मार्गावरती जाऊ नये. धन्य ती मंडळी रोज लोकांना करेक्ट करत असती आणि ती मंडळी स्वीकारत असती करेक्शन. करेक्शन स्वीकारा. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्या मंडळीतले लोक करेक्शन स्वीकारतात ती मंडळी श्रीमंत मंडळी आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, फायनान्शियली विचार करू नका. पैसा ही सेवेमध्ये सगळ्यात दुय्यम गोष्ट आहे, सगळ्यात दुय्यम.
अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मंडळीतला पैसा मंडळीला भ्रष्ट करत असतो. पैसा ज्यावेळेस येतो ना मंडळीमध्ये, त्यास मंडळी आपोआप भ्रष्ट होऊ लागते. लक्झरी. योनाच्या बाबतीमध्ये काय घडलं? योना जो देवाचा सेवक, देवानं त्याच्यावरती जबाबदारी दिली आणि त्याला सांगितलं निनिवेमध्ये जा. काय निनिवेमध्ये होतं? निनिवेत पाप होतं. आणि तार्शिशला तो का निघाला? त्याचं कारण तार्शिश व्यापारी शहर होतं, कमाईचं साधन तिथं मोठं होतं. त्यानं तार्शिशकडे पाहिलं, तिथं लोकांकडचे पैसे पाहिले आणि त्याचा परिणाम काय झाला? योना रस्सा तळाला जाऊन त्यानं सेवा केली. अगदी जिथं आणि एंड आहे त्या मृत सामानामध्ये जाऊन तो पडलेला आहे. देव त्याच्या सेवकांना आणि त्याच्या लोकांना जगातल्या सगळ्यात भारी वस्तू देतो. सगळ्यात भारी, बरं का, सगळ्यात भारी. आज तुमच्याकडं नाही ना, ही सगळ्यात मोठी तुमची टेस्टमनी असणार आहे. चर्च मधल्या लोकांना, गॉड चर्च, तुम्ही जे लोक आहात, आज तुमची जी स्थिती आहे ती तुमची स्थिती 100% देव बदलतो. कशासाठी देव आहे मग? अब्राम जेव्हा देवानं त्याला हाक मारली, तो त्याच्या मागं निघाला आणि त्याच्याकडं काही सोनं रुपं नव्हतं, पण तो निघाला. उंट, गाढवं, सोनं, रुपयानं संपन्न झाला. देव संपन्न करतो. मग विचार करा, तुम्ही प्रभूच्या भवनामध्ये आला, तुम्ही गरीब आहात. बरं, गरीब मंडळीतनं श्रीमंत मंडळीमध्ये कन्व्हर्शन होणार कसं? मासोदिनियाची मंडळी जी आहे ना, ती कमालीची दरिद्री मंडळी. कमालीची दरिद्री मंडळ म्हणजे मंडळीतले सगळे कर्जबाजारी. दुसऱ्या भाषेत मी तुम्हाला सांगाल, असं चर्च सुटलं घरी गेले की सावकार दारात. किराणा मालाचा मालक तिथं बिल घेऊन आला, किती महिने तुम्ही बिल दिलं, असली मंडळी. पण त्या मंडळीचं वैशिष्ट्य वाचा बरं ते. बंधूंनो, मासेदोनियातील मंडळांवर झालेल्या देवाच्या कृपेविषयी, देवाची कृपा झालेली मंडळी ओळखायची कशी? काय त्याने सांगितले? देवाची कृपा त्यांच्यावर झाली. आम्ही तुम्हास कळवतो. ती अशी की संकटाच्या बिकट परीक्षेमध्ये त्यांचा आत्यंतिक आनंद व त्यांचे कमालीचे दारिद्र्य. बघा, संकटाच्या बिकट स्थितीमध्ये आत्यंतिक आनंद. समजतंय का तुम्हाला? त्या मंडळीला जे मी तुम्हाला स्मरणा या ठिकाणचं चर्च सांगत आहे, या चर्चचं वैशिष्ट्य आणि या मासोदिनियाच्या मंडळीचं वैशिष्ट्य याच्यातलं साम्य काय? आणि आता तुमचं चर्च आहे, आता तुमचं चर्च, स्मरणा चर्च आणि मासोदिनियातलं चर्च, या तिघांचं तुम्हाला कंपॅरिझन करायचं. आणि तुम्ही कुठं आहात? काय वैशिष्ट्य या चर्चचं माहिती का? शास्त्र सांगतं त्यांचं संकटाची बिकट अवस्था. कसली अवस्था? बिकट अवस्था म्हणजे या संकटातनं बाहेर पडण्याचाच मार्ग नाहीये. बिकट अवस्था म्हणजे एवढी संकट आहे की यातून बाहेर पडण्याचा मार्ग नाही. म्हणजे कधी कधी मंडळीमध्ये अशा प्रकारचे लोक असतात की त्यांना सुसाईड शिवाय दुसरा पर्याय नाही, मार्ग सापडत नाही. इतक्या भयानक प्रकारच्या संकटामध्ये सापडले. आता विचार करा, अशा प्रकारच्या मंडळीवर देवाची कृपा झाली. आणि कृपा काय माहिती का? या मंडळीमध्ये संकटाची आणि भरती आलेली आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन ते चर्च आहे, त्या चर्चमध्ये आनंदाची सुद्धा भरती आलेली आहे. बिकट अवस्थेमध्ये ते चर्च आनंद करणार आहे. लक्षात ठेवा, तुम्ही ज्यावेळेस देवाच्या घरामध्ये येताना, तुम्ही देवाच्या घरामध्ये आल्यावर तुम्ही घरातले प्रश्न घेऊन देवाच्या मंदिरात आले तर समजायचं देवाची कृपा तुमच्यावरती नाही. पण तुम्ही चर्चमध्ये येताना फार प्रश्न घेऊन येता, पण देवाची कृपा तुमच्यावरती आणि तुम्ही आनंदाने उड्या मारत असता, समजायचं देवाची कृपा तुमच्या चर्चवरती आहे. सगळ्यात कठीण गोष्ट कोणती माहिती का? बघा, क्रिकेट तुम्ही पाहताना त्याच्यामध्ये आमचा प्लेअर ज्या 6 मारतो ना, आम्ही एवढ्या उड्या मारतो आणि आमच्या प्लेअरचं विकेट पडतं तर आमचे चेहरे बघण्यासारखे असतात. आणि इथं बसून आम्ही सांगतो, नाही त्यांनी इथे ऑफला खेळायला पाहिजे होता, लेगला खेळायला पाहिजे होता, स्ट्रेट मारायला पाहिजे होता, हा यॉर्कर होता. अरे तो गल्लीत तर खेळून दाखव ना.
पण सांगताना आम्ही किती सूचना देतो आणि आमच्या चेहऱ्यावरतीच काय आता त्याचं विकेट गेल्यामुळं आमचंच 5-6 कोटीचं नुकसान झाल्यासारखं आमचे तोंड सगळे फुगलेले नाही एकदम एकमेकाला बघून त्या जेवण वाढायला लागल्यावर सुद्धा खेकसून जायचं. तुला सांगितलं ना थोड्या वेळ जेवायचं म्हणून, अरे थोड्या वेळेपुरतं तू मागितलं होतं ना आता जेवायला दे म्हणून, मग तो प्लेअर आउट झाल्यामुळे याला दुःख आहे. पण इकडं तसं नाही आहे. इकडं तुम्ही देवाच्या घरामध्ये आल्यावर एवढं संकट घेऊन येता, पण परमेश्वराच्या मंदिरात आल्याबरोबर आनंदाचं भरतं येतं आणि जे तुम्ही एन्जॉय करता, जो तुमच्यातला जल्लोष आहे, जो तुमच्यातला उत्सव पाहून स्वर्गातला देव म्हणतो हे स्मरणा चर्च आहे. हे स्मरणा चर्च आहे. तुमच्या परिवारातलं दुःख हे तुमच्या चर्च मध्ये तुम्हाला सेलिब्रेट करता कामा नये. आणि सैतानाचं काम काय माहिती का, तुम्ही दुःखी व्हावं. मग दावीद त्याच्यावरती सोल्युशन काढतो. ते मला म्हणाले परमेश्वराच्या घराकडे जाऊ, तेव्हा माझ्या मनाला आनंद झाला. काय झालं? आनंद झाला. तुम्हाला आनंद जर करायचा ना तर तुमच्या डोक्यात ना आलं पाहिजे चला चर्चकडे जाऊ. काय शब्द बोलला पाहिजे? चला चर्चकडे जाऊ. कोण आता तुमच्यामध्ये कोणतरी दुःख आहे, आजारी आहे किंवा घरामध्ये मयत झालेलं आहे, आम्ही तिथे जाऊन सांगतो सिस्टर आता 4-5 दिवस 40 दिवस घराच्या बाहेर पडू नका. आणि काही येडे तर म्हणतात नाही ते गेले ना वर्षात लग्न करायचंय. हा ते तुम्हाला आता त्यांचा टाइम झाला, 1 वर्षातच ते तुमच्या डोक्यावरती अक्षदा टाकून मग जाणार आहेत झोपायला नाही का. आता 1 वर्षाच्यात लग्न व्हायला पाहिजे, त्याच्यानंतर 3 वर्ष लग्नच नाही व्हायला पाहिजे. कुठलं चर्च आहे काय माहिती. आत्ताच लग्न करे आणि आपले बी करतेत येडे, बाहेरचे तर करतेत आपल्या येड्यांना कुठं नेऊन बांधाव कळत नाही. ते सांगतात वर्ष पळक साहेब या वर्षात लग्न. हा तारीख सांगा कोणत्या लग्नाची. कुठली रे? नाही आमच्या घरात वडील वारले. मग वर्षात लग्न व्हायला पाहिजे ना. का तुझे वडील लग्नाला येणार आहे का तुझे वडील पत्रिका वाटायला जाणार आहेत कुठं तू आणि 3 वर्षाने तर कुठेतरी गायब होणार आहेत का? हा काय मेंटॅलिटी आहे. ज्या दिवसाचं दुःख त्या दिवसाला पुरं प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. हे स्मरणा चर्च आहे प्रिया. तुमचं जीवन देवाभोवती फिरणारं जीवन असलं पाहिजे. देवाभोवती फिरा बरं का. चला देवाभोवती. तुमच्याकडून काय माहित नाही पण आमच्या सोलापुरात आहे. कोणतरी व्यक्ती मेलेली असते, ते म्हणतात यावर्षी नाताला कपडे नाही घ्यायचे. तो येऊन फाडणार आहे. मी मेलो आणि तू कपडे घालून फिरायला लागला. नाही यावर्षी नाताला कपडे नाही घ्यायचे, यावर्षी बिर्याणी नाही करायची. का रे बाबा? काय लॉजिक? आणि आहे तुमच्याकडे सुद्धा. तो मेल्याचं दुःख आहे पण येशू ख्रिस्त जन्माला आले याचा आनंद नाही का? श्रेष्ठ कोण आहे, त्या व्यक्तीचा मृत्यू का तारकाचा जन्म मोठा आहे? मग तारकाचा जन्म मोठा आहे तर त्या व्यक्तीच्या मृत्यू संबंधाच्या कल्पना तुमच्या डोक्यामध्ये काय? तुम्ही कोणतं चर्च आहे? स्मरणा चर्च. कमालीच्या दुःखामध्ये सुद्धा ते आनंद करणारं चर्च आहे. कमालीच्या दुःखामध्ये प्रियानो एक गोष्ट लक्षात ठेवा. दावीद आपला मुलगा मेला पण बातमी कानावर पडल्याबरोबर मुलगा मरायच्या अगोदर 7 दिवसपर्यंत त्यानं उपवास केला, रडला, आक्रोश केला. जेव्हा मुलाची मृत्यूची बातमी त्याच्या कानावरती पडली ना, शास्त्र सांगतं त्यानं आंघोळ केली, गोंताट काढलं, राजवस्त्र नेसली आणि परमेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन त्यानं भजन आणि कीर्तन केलं. याला स्मरणा चर्च म्हटलेलं आहे. कोणाचा मृत्यू घरामध्ये थांबू देऊ नका. मला आठवतं एक सेवक, मला नाव पण त्यांचं माहिती पण मी तुम्हाला सांगणार नाही. त्या सेवकाची अशीच कॉन्फरन्स झालेली होती आणि मग भरपूर पाळक तिथं आले होते आणि त्या संस्थेचा संस्थापक त्यांचे वडील ते वारले. त्या ठिकाणामध्ये त्यांचा मुलगा तिथं प्रीच करत होता आणि तो म्हटला जाऊन मयत करून या आणि मीटिंग चालू राहू द्या. ज्या व्यक्तीनं 92 वर्षानंतर ते मृत्यू पावले आणि मंडळी गेली, त्यांना पूर्ण आलं पण अख्खी कॉन्फरन्स होईपर्यंत त्या व्यक्तीने आपल्या वडिलांची बातमी सांगितली नाही. का? कारण तो म्हटला माझे वडील आता कबरेतनं बाहेर येणार नाही पण हे जिवंत लोक कबरेत जाण्यापासून मला वाचवायचे, तर त्याच्यासाठी मला या गोष्टी कराव्या लागणार आहे. हे चर्च आहे. हे चर्च आहे प्रियानो. चर्च कधी इमोशन मध्ये असता कामा नये. भावनेमध्ये गुंतून पडू नका. मासोदिनियाची मंडळी आणि स्मरणा चर्च आहे ना, हे इमोशनच्या पलीकडे जगणारं चर्च आहे. तुम्ही इमोशन मध्ये अडकून पडत आहात.
जो मुख्य भाग तुम्हाला स्वर्गामध्ये पोहोचायचं आणि जे शिक्षण प्रभू तुम्हाला देत आहे या शिक्षणाच्या द्वारे तुमचा विश्वास मजबूत व्हायला पाहिजे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्याच्यासाठी तुम्ही शोक करता ती व्यक्ती स्वर्गामध्ये तुमच्याबरोबर असेलच असं नाही. काय बोलतो नीट ध्यानात घ्या. पलंगावरती 2 निजलेले असतील त्यातला एक उचलला जाईल. जात्यावरती 2 दळत असतील त्यातलं. मग आता ज्याच्यासाठी तुम्ही रडता ती व्यक्ती जर स्वर्गामध्ये तुमच्या सोबत असेल नसेल याची गॅरंटी नाही, मग पृथ्वी तलावर रडण्यात फायदा काय आहे? त्याच्यापेक्षा शास्त्र काय सांगतं माहिती का? मृतांसाठी शोक करू नका, तर देशांतर करत आहेत त्यांच्यासाठी रडा. खरं रडणं कोणासाठी माहिती का? जे लोक देवाच्या सानिध्यापासून दूर चाललेले आहेत, त्यांना देवाची ओळख नाहीये, ते मरत आहेत व्यसनामध्ये, पापामध्ये, व्यभिचारामध्ये, सवयीमध्ये, सर्व घाणेरड्या गोष्टीमध्ये ते मरत. त्यांच्यासाठी अश्रू नाही. अहो हे मरणार आहेत. एक व्यक्ती विश्वासामध्ये मरते ना तर तिला पुनरुत्थानाची आशा आहे, पण समजा पाप करणारी एखादी व्यक्ती पापामध्ये मेली तर तिला पुनरुत्थानाची आशा नाही आहे, तिला स्वर्गाची आशा नाही. या लोकांसाठी आम्ही रडलं पाहिजे. मग आता या मासोदिनीच्या मंडळीचं वैशिष्ट्य काय? अतिशय गरीब, कमालीचे दारिद्र्य, अजून यामध्ये त्यांची औदार्य संपन्नता विपुल झाली. काय झालं? विपुल झाली. काय पण औदार्य संपदा म्हणजे काय? जरा शब्द फक्त आम्हाला औदा नाही कसं काहीतरी वाटायला लागलं. औदार्य संपन्नता कशी झाली? विपुल झाली. म्हणजे ही मंडळी गरीब आहे पण मनानं खूप मोठी आहे. म्हणजे काय हो? या मंडळीकडे पैसे नाही आणि ते पाळकाला म्हणतात आम्हाला तुम्हाला पैसे द्यायचे. आम्ही कशी मंडळी माहिती का? आपलं चर्च कसं असतं महाराज, पाळक साहेब आम्ही प्रार्थना करतो देवाने तुम्हाला गाडी द्यावी. हा, स्वर्गातनं डुबकन टाकेल ही पाळकाला गाडी घे. पाळक साहेब आम्ही प्रार्थना करतो तुम्हाला चांगले कपडे देवाने द्यावेत. हा, तो कुठल्या तरी असणाऱ्या रेमंडच्या डोक्यात कानात जाऊन सांगेल, रेमंड पास्टरला तू सूड दे. तसं नाही होत. लक्षात घ्या, तुमची देण्याची कुवत. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मंडळी जी मासोदिनियातली मंडळी सांगतो, या मंडळीनं त्यांच्या पाळकाला धनवान करण्यासाठी धडपड करणारी मंडळी आहे. आणि लक्षात ठेवा, एक नियम बायबलचा सांगू का? कोणी माझ्या सेवकाला प्यालाभर पाणी दिलं तर आपल्या प्रतिफळास मुकणार नाही. काय द्यायला पाहिजे? प्यालाभर पाणी. म्हणजे नुसतंच पाणी देऊन कटवू नका. हां, आम्हाला तेवढंच वाटतं. चला, पाळक साहेबाला काय नुसतं पाणीच लागतं नाही का? जेवणाचं ताट नाही, शेवटची भाकर. एक भाकर शेवटची मी खाईल, माझा मुलगा खाईल. म्हणजे कधी कधी तुमचा अख्खा पगार पण द्यावा लागतो. ती मासोदिनीची मंडळी आहे, ते स्मरणा चर्च आहे. तुमच्याकडं काही नाही. एक नाताळाला तुम्ही कपडे घालू नका, तुमच्या पाळकाला घाला. बघा, एक सुद्धा नाताळ तुमचा बिना कपड्याचा जाणार नाही का? कारण ती देवाची कृपा असणारी मंडळी आहे. देवाची कृपा. माझ्या चर्च मधले हे आमचे ब्रदर, कोणी कुठे गेला तो? हा, शारून कुठे बसलाय का? शारून कुठे? बाहेर का? हा, बाहेर. ऐक, बाहेरून मला विचारतो की नाही तुमचं कोण डिझायनर वगैरे आहे का? हे आमचे डिझायनर. हे तिघजण भाऊ आहेत. दर ख्रिसमसला पहिले माझे कपडे, चर्चच्या वाढदिवसाला 2 सूट यांचे, ख्रिसमसला 2 सूट यांचे, माझ्या वाढदिवसाला 2 सूट यांचे. कुठं ठेवू? आता त्यांचे कपडे बघितले तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. आता ज्या गाडीत मी आलो ना, ती गाडी पण माझी नाही, यांचीच गाडी आहे. मग त्यांनी गाडी घेतल्यावर म्हटलं आता मी कशाला घेतो? मिळाली गाडी मला. मग लक्षात ठेवा, ते हे करतात म्हणून देवाने त्यांना तिथंच ठेवलं नाही, देवाने त्यांना संपन्न केलेलं आहे. हे मासोदिनियाचं चर्च, हे चर्च आहे कौतुकास पात्र चर्च. कोणतं चर्च? या चर्चला स्मरणा चर्च म्हटलेलं आहे. हा, नगरच्या लोकांनो, मी गॉड्स चर्च विषयी सांगतो, मला बाकीच्या चर्चचं नाही. मला यांनी बोलवलं ना, जे मला बोलवतील त्यांना सांगणार नाही का? तुमच्या चर्चमध्ये सगळ्यात हँडसम तुमचा पाळक दिसला पाहिजे.
आहेच ऑलरेडी ते, तुम्हाला जास्त अजून बनवावं लागेल का? तर आमच्याकडं पद्धत काय, आम्ही जास्त नटतो आणि पाळकासंबंध शबनम ह्यान फिरा, तुम्हाला काय लागतं नाही का? परवा कोणीतरी मला एकाने फोन केला, तुमच्या नगरचाच होता, इथली शहाणीच, त्याने मला फोन केला, माझ्या बायकोसाठी प्रार्थना करा. केलं, मानसिक आजार होता, प्रार्थना केली, फोन बंद केला. दुसऱ्या दिवशी दम द्यायला लागला की मला, काल मी तुम्हाला फोन केला माझ्या बायकोसाठी प्रार्थना करायला आणि तुम्हाला माझ्या बायकोसाठी प्रार्थना करता येत नाही का? मग म्हटलं काल काय केलं? नाही मी नाही ऐकली ना. मग मी नाही ऐकली, तुझ्या घरासमोर येऊन नाचून प्रार्थना करू का? तू ऐकावं, मग तुला समजेल का मी हा तुम्ही पाळक आहे ना, एका गालात मारली तर तुम्ही दुसरा गाल पुढे केला पाहिजे. अरे असे गाल पुढे केले तुम्ही फोडून काढताल. येशू ख्रिस्त सुद्धा जिथं दगड मारायला लागले ना, तिथं हळू सटकला असं लिहिलंय शास्त्रामध्ये. तू तिथून कल्टी मारली, त्यांनी थांबला नाही तिथं. त्याला माहिती आहे मला सेवा करायची, जर आम्ही तुमच्या गालफडावर खात बसलो तर तुम्ही जास्त डोक्यावर बसाल ना. मानसिकता काय? तुम्ही आम्हाला वचन शिकवता. आता बघा, वचन लोक घेतात ते आम्हाला शिकवतात, पण वचन हे शिकणाऱ्याकडून घ्यायचं आणि ते स्वीकारायचं आणि ते अंगीकारून आपल्या जीवनामध्ये त्याचा वापर करायचा असतो. हालेलुया. वापर करा. या वचनाच्या द्वारे तुम्ही कोणाला पकडू नका. हे चर्च कधीच नसतं. जी मंडळी सेवकाला वचनामध्ये पकडते ती मंडळीच नाही आहे. येशू ख्रिस्ताला क्रुसावरती देणारे कोण होते? धार्मिक लोक, ज्यांनी वचनाचा आधार घेऊन येशू ख्रिस्ताला क्रुसावरती दिलं. का? तर तो म्हटला मी देवाचा पुत्र आहे. वचनाचा आधार घेऊन त्याला क्रुसावरती देऊन टाकलं. मासोदियाची मंडळी आणि स्मरणा चर्च, हे चर्च जे आहे ना, कमालीचं दारिद्र्य असणारं चर्च, पण त्यांच्याकडे औदार्य संपन्नता विपुल होती. गिव्हिंग ऑफ ग्रेस, देण्याची कृपा. आणि मंडळीमध्ये ज्याच्याकडे देण्याची कृपा आहे ना, ज्या लोकांमध्ये, ऐका बरं का, हे सगळ्यांमध्ये नसतं. एक विधवा, त्या विधवेनं शेवटची भाकर एलियाला दिली आणि त्या विधवेच्या घरामध्ये 3.5 वर्षाचा पुरवठा देवानं केला. हे गिव्हिंग ऑफ ग्रेस आहे. हालेलुया. गिव्हिंग ऑफ ग्रेस आहे. आणि स्मरणा चर्च हे गिव्हिंग ऑफ ग्रेस मध्ये, मासोदियाची मंडळी ही कमालीचे दारिद्र्य असणारी मंडळी, पण तिच्यामध्ये औदार्य संपन्नता. औदार्य संपन्नता. अशा मंडळीमध्ये मला आठवतं की एका परिवारामध्ये मी गेलो, चर्च बांधत असताना ते परिवार माझ्याकडे आला. लोक सगळेजण अशा प्रकारचे टिपिकल लोक भेटले की ते लोकांकडे पाहिल्यावर, आज जो मी विश्वासामध्ये एवढा मोठा उभा आहे ना, याचं कारण मला जे लोक भेटले, जे चर्च भेटलं, त्या चर्चमधल्या लोकांमुळं मी जास्त तुम्हाला विश्वासाविषयी बोलू शकतो. का? तर तशा प्रकारचे लोक. पाळकाला कोण घडवतं? मंडळी. जसं मंडळीला पाळ घडत असतं ना, तसं पाळकाला सुद्धा मंडळी घडवत असते, त्याला विश्वासामध्ये वाढवत असते. मी आज चर्च बांधायला चालू केलं आणि लोक मला येऊन, कोणी दागिने मोडले, कुणी छोटी छोटी लेकरं होती, 3 वर्ष त्यांनी चर्च बांधेपर्यंत त्यांनी त्यांचे ख्रिसमसचे कपडे सुद्धा 3 वर्ष त्यांनी माझ्यावर घेतले नाही. मी ठरवलं नाही घ्यायचे. ते लेकरं ते म्हणते, मम्मी ह्या वर्षी जोपर्यंत चर्च बांधून होत नाही तोपर्यंत नाही ख्रिसमसचे कपडे घ्यायचे. त्यांनी ते पैसे साठवायचे आणि ख्रिसमसच्या दिवशी माझ्या हातामध्ये तो गल्ला आणून द्यायचे आणि ते लेकरं मला द्यायचे. पास्टर अंकल, हे आमचे नाताळच्या कपड्याचे पैसे, याच्यातनं चर्चसाठी विटा घ्या. आणि मग म्हटलं की नाही, एवढी लेकरं, त्याने त्याग केला कपड्यांचा. कोणत्या लहान मोठ्यांना ठीक आहे, लहान लेकरांना तर कपड्यांचं किती अट्रॅक्शन असतं. 3 वर्ष त्यांनी माझ्यावर कपडे घातले नाही. तसेच कपडे तसेच राहायचे. ते मी घालत नव्हतो. मी म्हटलं नाही, चर्च बांधून येईपर्यंत नवीन कपडे मी घालणार नाही. लेकरं तशीच होते. एक बहीण आली, ती म्हटली, पाळक साहेब एवढं सगळं लोक देत आहेत, मला पण तुम्हाला द्यायचं. घरी बोलवलं तिने, गेलो तिच्या घरी. ती म्हटली, या पैसे द्यायचे तुम्हाला. आणि अतिशय गरीब बरं का, खूप गरीब, 5 लेकरं, नवरा मेलेला, आणि घरामध्ये ती कोथिंबीर, अद्रक, ते सगळं भाजीपाला घरामध्ये विकत होती. रॉकेल